हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण तुमची जी जिल्हा सत्र न्यायालय आणि कारागृह विभाग भरतीची एक्झाम होणार आहे त्यासाठी इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। आज आपण सिनोनिम टॉपिक पाहणार आहोत, प्रीवियस इयर क्वेश्चन्स अँड सम एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत। मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू ने। तर स्टार्ट करूया। गिव द करेक्ट सिनोनिम ऑफ आर्टिसन। आर्टिस्ट, रायटर, क्राफ्ट, क्राफ्ट्समॅन। काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ आर्टिसन? तर आर्टिसन म्हणजे कारागीर, कुशल कारागीर। काय येईल करेक्ट सिनोनिम? क्राफ्ट्समॅन। ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर। आर्टिस्ट असतो कलाकार, रायटर असतो लेखक, क्राफ्ट्स हस्तकला। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट सिनोनिम ऑफ ऑक्झिलरी। सबसिडरी, रिजंट, सुपेरियर, ऑक्सिजन। तर ऑक्झिलरी म्हणजे एडिशनल, एक्स्ट्रा, सहाय्यकारी। काय येईल करेक्ट सिनोनिम? सबसिडरी। ऑप्शन ए। सबसिडरी म्हणजे सहाय्यकारी, कोलॅटरल, सेकंडरी। सुपेरियर श्रेष्ठ। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट सिनोनिम ऑफ इररिप्रोचेबल। रिमार्केबल, इमेन्स, एक्स्ट्राऑर्डिनरी, फॉल्टलेस। इररिप्रोचेबल, तर इररिप्रोचेबल म्हणजे निर्दोष, ब्लेमलेस, फॉल्टलेस, फ्लॉलेस, स्पॉटलेस। काय येईल करेक्ट सिनोनिम? फॉल्टलेस। ऑप्शन डी। फॉल्टलेस निर्दोष, दोषरहित, ब्लेमलेस क्लियर, फ्लॉलेस परफेक्ट, आयडियल, इरिप्रोचेबल। ठीक आहे। रिमार्केबलचा अर्थ काय असतो? लक्षणीय, सॅलियंट, कन्सिडरेबल, एक्स्ट्राऑर्डिनरी, अनकॉमन। इमेन्स म्हणजे प्रचंड, वास्ट, अफाट, एलिफंटाइन। एक्स्ट्राऑर्डिनरी असामान्य, अनकॉमन, एक्सेप्शनल। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, गिव द करेक्ट सिनोनिम ऑफ निम्बल। क्लमझी, अजाईल, ऑनेस्ट, नीडलेस। निम्बल, तर निम्बल म्हणजे चपळ, ब्रिस्क, स्विफ्ट, स्मार्ट, चलाक। काय येईल करेक्ट सिनोनिम? अजाईल। ऑप्शन बी। अजाईल म्हणजे स्विफ्ट, चपळ, ब्रिस्क, फ्लीट, निम्बल। क्लमझी म्हणजे ऑकवर्ड, अनाडी। ऑनेस्ट प्रामाणिक, लॉयल। नीडलेस नॉट नेसेसरी, अनावश्यक। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सिनोनिम ऑफ ग्रेगॅरियस। टॉकेटिव्ह, सोशिएबल, पग्नेशियस, इम्पुडंट। काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ ग्रेगॅरियस? तर ग्रेगॅरियस म्हणजे कळप करून राहणारा, सोशल, सोशिएबल, संगतीप्रिय। काय येईल करेक्ट सिनोनिम? सोशिएबल। ऑप्शन बी। सोशिएबल मनमिळावू, संगतीप्रिय, लविंग, ब्रदरली, ग्रेगॅरियस। टॉकेटिव्ह म्हणजे बडबड्या, बोलका, गॅरुलस। पग्नेशियस भांडखोर, क्वारलसम। इम्पुडंट म्हणजे उद्धट, बोल्ड, ऑडॅशियस, शेमलेस। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, करेक्ट सिनोनिम ऑफ कॅन्डिड। काइंड, जनरस, फ्रँक, कर्टियस। तर कॅन्डिडचा अर्थ असतो स्पष्ट, क्लिअर, ॲपेरंट, स्ट्रेट फॉरवर्ड, फ्रँक। काय येईल करेक्ट सिनोनिम? फ्रँक। ऑप्शन सी। फ्रँक म्हणजे स्पष्ट, क्लिअर, ऑनेस्ट, फेअर, मोकळ्या मनाचा, कॅन्डिड। काइंड दयाळू, जनरस उदार, दानशूर, बिग हार्टेड, लिबरल, चॅरिटेबल। कर्टियस विनम्र, सभ्य, डिसेंट, डिस्क्रीट, सिव्हिल। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सिनोनिम ऑफ इंडोलन्स। लिनियन्सी, लेझीनेस, रिलॅक्सेशन, स्टॅग्नेशन। तर इंडोलन्स म्हणजे आळशीपणा, लेझीनेस, लिथर्जी, सुस्ती। काय येईल करेक्ट सिनोनिम? लेझीनेस। ऑप्शन बी। आळशीपणा, इनॅक्टिव्हपणा, इंडोलन्स। लिनियन्सी दया, नम्रता, क्लेमेन्सी, कंपॅशन। रिलॅक्सेशन रेस्ट, ईज, विश्रांती। स्टॅग्नेशन स्टेबल, स्थिरता, काम, मोशनलेस। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट सिनोनिम ऑफ कॉलस। लॉ, ब्रिटल, बेस, इनसेन्सिटिव्ह। तर कॉलस म्हणजे निष्ठुर, कठोर, हार्ड हार्टेड, दुसऱ्याच्या भावनांची कदर न करणारा कॉलस। काय येईल करेक्ट सिनोनिम? इनसेन्सिटिव्ह। ऑप्शन डी। इनसेन्सिटिव्ह म्हणजे हार्ड हार्टेड, कोल्ड हार्टेड, इमोशनलेस, भावनाशून्य, कॉलस। लॉ कायदा, रूल, रेग्युलेशन। ब्रिटल सहज तुटणारा, ठिसूळ, फ्रजाईल।
बेस म्हणजे पाया, आधार, बॉटम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिनोनिम ऑफ रिनॉन. फेमस, हॅपी, जॉयफुल, इव्हिल. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ रिनाउन? तर रिनाउन म्हणजे प्रसिद्ध, फेमस, वेल नोन, शायनिंग. काय येईल करेक्ट सिनोनिम? फेमस. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅपी म्हणजे आनंदी, एनिमेटेड. जॉयफुल, हॅपी, प्लीजिंग. इव्हिल, वाईट, अनफॉर्च्युनेट, अनब्लेस्ड, अनहॅपी, अनलकी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ क्लेमेन्सी. मर्सी, पेशन्स, पोलाइटनेस, रिलॅक्स्ड ॲटिट्यूड. तर क्लेमेन्सी म्हणजे क्षमा, कंपॅशन, पार्डन, रिमिशन, लिनियन्सी. काय येईल करेक्ट सिनोनिम? मर्सी. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. मर्सी म्हणजे दया, क्षमा, पिटी, सिंपती. क्लेमेन्सी. पेशन्स म्हणजे काय असते? सहनशीलता, संयम, टॉलरन्स, मिकनेस. पोलाइटनेस सभ्यता, ह्युमिलिटी, मॅनर्स, कर्टसी, डिसेन्सी. रिलॅक्स्ड ॲटिट्यूड आरामशीर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ ॲडमॉनिश. वॉर्निंग, पनिशमेंट, सेंटेन्स, फ्रीडम. ॲडमॉनिश. तर ॲडमॉनिश म्हणजे वॉर्निंग, चेतावणी देणे, समज देणे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. वॉर्निंग. पनिशमेंट म्हणजे शिक्षा. सेंटेन्स वाक्य. फ्रीडम स्वातंत्र्य. नेक्स्ट क्वेश्चन. सिनोनिम ऑफ ॲब्स्टेन. कीप अवे, ईट, कॅरी ऑन और विथ. ॲब्स्टेन. तर ॲब्स्टेन म्हणजे दूर राहणे, टाळणे, एखाद्या सवयीपासून दूर राहणे. सिनोनिम येईल कीप अवे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. कीप अवे, ॲब्स्टेन, दूर राहणे. कॅरी ऑन म्हणजे चालू ठेवणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिनोनिम ऑफ व्हॅनिटी. वीकनेस, कन्सिट, डेक्स्टरिटी, सॅक्रिफाईस. व्हॅनिटी. व्हॅनिटीचा अर्थ असतो गर्व, बढाई, प्राईड, इगो. काय येईल करेक्ट सिनोनिम? कन्सिट. ऑप्शन बी. कन्सिट म्हणजे अहंकार, गर्व, प्राईड, व्हॅनिटी. वीकनेस म्हणजे अशक्तपणा, फिबलनेस, इम्पेअरमेंट. डेक्स्टरिटी कौशल्य, एखाद्या गोष्टीत निपुण असणे, नॅक. सॅक्रिफाईस म्हणजे त्याग, बलिदान. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ पोस्टह्युमस. पोस्टल, आफ्टर डेथ, क्रेडिटेबल, लिटरसी. तर पोस्टह्युमसचा अर्थ असतो मरणोत्तर. पोस्टह्युमस अवॉर्ड, मरणोत्तर पुरस्कार. सिनोनिम येईल आफ्टर डेथ. ऑप्शन बी येईल तुमचा करेक्ट आन्सर. पोस्टल रिलेटेड विथ पोस्ट ऑफिस. क्रेडिटेबल प्रशंसनीय, ॲडमिरेबल प्रेजवर्दी. लिटरसी साक्षरता. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ प्रोलॉग. प्रोवोकेशन, इंट्रोडक्शन, इपिलॉग, प्रोलिफरेट. प्रोलॉग. तर प्रोलॉग म्हणजे प्रस्तावना, प्रिफेस, इंट्रोडक्शन. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इंट्रोडक्शन, प्रस्तावना, ओळख, प्रोलॉग. प्रोवोकेशन काय असते? डिवचणे, इन्स्टिगेशन, इरिटेट करणे. इपिलॉग समारोप. आणि प्रोलिफरेट वाढवणे, मल्टिप्लाय करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट सिनोनिम ऑफ ॲब्रप्ट. क्विक, डिले, स्लो और वेग. ॲब्रप्ट. तर ॲब्रप्ट म्हणजे अचानक, अनपेक्षित. काय येईल करेक्ट सिनोनिम? क्विक. ऑप्शन ए. क्विक म्हणजे फास्ट, रॅपिड, स्विफ्ट, ब्रिस्क, अजाईल, चपळ, जलद. ॲब्रप्ट. डिले उशीर, पोस्टपॉन, स्लो, डीम, डल, मंद. वेग म्हणजे काय? अस्पष्ट, अनक्लिअर, डल, डीम, ऑब्स्क्युअर, हेझी, डाउटफुल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिनोनिम ऑफ डिस्पाइज. स्कोल्ड, स्कॉर्न, हार्म, पनिश. डिस्पाइज. तर डिस्पाइज म्हणजे तिरस्कार करणे, तुच्छ लेखणे, डिटेस्ट, डिस्डेन. काय करेक्ट सिनोनिम? स्कॉर्न. ऑप्शन बी. स्कॉर्न म्हणजे तिरस्कार. डिस्पाइट, डिस्पाइज, कंटेम्प्ट, तिरस्कार करणे, तुच्छ लेखणे. ठीक आहे. स्कोल्डचा अर्थ काय असतो? रागवून बोलणे, शिव्या देणे. हार्म म्हणजे हर्ट करणे, दुखापत, हानी. पनिश शिक्षा. नेक्स्ट क्वेश्चन. सिनोनिम ऑफ रिमोर्स. रिवेंज, रिपेंटन्स, पिटी, प्राईड. रिमोर्सचं करेक्ट सिनोनिम.
रिमोर्सचा अर्थ असतो पश्चाताप, रिपेंटन्स. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. रिपेंटन्स, पश्चाताप, रिमोर्स. रिवेंज म्हणजे बदला, एवेंज. पीटी म्हणजे काय? दया, मर्सी, कंपॅशन, सिंपथी. प्राइड, गर्व, अभिमान, लॉफ्टीनेस, कन्सीट, ईगो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट सिनोनिम ऑफ ऑथॉरिटी. कंट्रोल, इन्फ्लुएन्स, कंसेंट, चार्ज. तर ऑथॉरिटी अधिकार, कॅपॅसिटी, डेजिग्नेशन. काय करेक्ट सिनोनिम? कन्सेंट. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कन्सेंटचा अर्थ असतो संमती, ऑथॉरिटी, ॲग्रीमेंट, परमिशन, कॉम्प्लियन्स. चार्ज म्हणजे पजेशन, कस्टडी. इन्फ्लुएन्स, प्रभाव, कंट्रोल, नियंत्रण. नेक्स्ट क्वेश्चन. सिनोनिम ऑफ ॲब्सर्ड. रॉंग, ॲक्युरेट, ॲडक्वेट, इनकन्सिस्टंट. काय करेक्ट सिनोनिम ऑफ ॲब्सर्ड? तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं ॲब्सर्डचं सिनोनिम. तर ॲब्सर्ड म्हणजे काय असते? मूर्ख, कॉमिक, रिडिक्युलस, असमंजस, इनडिस्क्रीट. काय करेक्ट सिनोनिम? इनकन्सिस्टंट. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मूर्ख, रिडिक्युलस, कॉमिक, इनडिस्क्रीट, असमंजस, इनकन्सिस्टंट, ॲब्सर्ड. ॲक्युरेट म्हणजे अचूक, एक्झॅक्ट, करेक्ट, ॲप्रोप्रिएट. ॲडक्वेट पुरेसे, समाधानकारक, सॅटिस्फाईंग, सफिशियंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिनोनिम ऑफ मॉर्डंट. काइंड, कॉम्प्लिमेंटरी, बीटर, पीसेबल. मॉर्डंट. मॉर्डंटचा अर्थ असतो बोचक, पॉइंटेड, टोचेल असे, वाईट, कडू गोष्ट. काय करेक्ट सिनोनिम? बीटर. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. काइंड, दयाळू, कॉम्प्लिमेंटरी, मोफत दिलेला, प्रशंसापर. पीसेबल, शांतताप्रिय, शांत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिनोनिम ऑफ कर्टेल. डाऊनसाइज, प्रोलॉंग, लेंथन, एक्सटेंड. तर कर्टेल म्हणजे कमी करणे, रिड्यूस करणे. काय करेक्ट सिनोनिम? डाऊनसाइज. ऑप्शन ए. लेंथन म्हणजे लांब करणे, प्रोलॉंग लांबणीवर टाकणे, लांबवणे. एक्सटेंड वाढवणे, लांब करणे, एक्सपांड करणे. ही सर्व अँटोनिम्स येतील कर्टेलची. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव द करेक्ट सिनोनिम ऑफ इम्प्लिसिट. अनस्पोकन, सप्लाय, स्पेसिफिक और ड्रायव्हन. इम्प्लिसिट. इम्प्लिसिट म्हणजे हिडन, सूचित केलेले पण व्यक्त नसलेले. याचं करेक्ट सिनोनिम येईल अनस्पोकन. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. अनस्पोकन, न बोललेले, इम्प्लिसिट, हिडन. स्पेसिफिक, विशिष्ट, ड्रायव्हन, चालवलेला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव द करेक्ट सिनोनिम ऑफ एक्सपोज. हाईड, बरी, रिव्हील, प्रोटेक्ट. एक्सपोज. एक्सपोज उघड करणे, डिस्क्लोज करणे. सिनोनिम येईल रिव्हील. ऑप्शन सी. रिव्हील म्हणजे उघड करणे, प्रकट करणे, डिस्क्लोज करणे, एक्सपोज करणे. हाईड म्हणजे लपवणे, अँटोनिम येईल याचं. बरी, पुरणे, प्रोटेक्ट, संरक्षण. नेक्स्ट क्वेश्चन. सिनोनिम ऑफ फोर्टिफाय. हार्म, सिक्युअर, निग्लेक्ट, लूजन. फोर्टिफाय. तर फोर्टिफायचा अर्थ असतो मजबूत करणे. सिनोनिम येईल सिक्युअर. ऑप्शन बी. सिक्युअर म्हणजे सुरक्षित, मजबूत, फोर्टिफाय. हार्म म्हणजे हानी, नुकसान. निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे, ओव्हरलुक करणे. लूजन, लूज करणे. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.